आणखी का मोठी बातमी आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग कायम ठेवावा अशी मागणी जोर धरतीये। या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विधान भवनात महत्त्वाची बैठकही बोलावली होती। बैठकीला माजी मंत्र्यांसह आमदार आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते। तांत्रिक कारणांमुळे जुना प्रस्तावित मार्ग शक्य नसल्याने नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे असा मार्ग उभारला जाणार आहे असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं होतं। पण नव्या मार्गाला लोकप्रतिनिधींकडून विरोध करण्यात आलाय। तर या संदर्भात रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल असं बैठकीत ठरलंय। पुणे नासिक का इश्यू सॉल्व हो गया है। डायरेक्ट रूट नहीं बन रहा है, वो क्लियर हो गया कि टेक्निकली पॉसिबल नहीं है। पुणे नासिक, पुणे से अहिल्यानगर, अहिल्यानगर से शिरडी, शिरडी से नासिक, वो डीपीआर बन के काम काफ़ी सारा सैंक्शन भी हो गया है। कौन सा हिस्सा सैंक्शन हुआ बताओ? काफ़ी सारा उसका एरिया सैंक्शन भी हो गया है, काम भी चालू हो गया है। नासिक से शिरडी नगर, शिरडी साईनगर में डबल लाइन 160 kmph की स्पीड से, फिर शिरडी से अहिल्यानगर और अहिल्यानगर से पुणे, तो जो जितना टाइम सीधे आने में लगता करीब करीब उतना ही टाइम इस अलाइनमेंट में भी लगेगा और बहुत कम खर्चे में हो जाएगा। उसमें करीब करीब 35,000 करोड़ या कुछ ऐसा अमाउंट आता और ये काम उससे 1/3 कॉस्ट में कंप्लीट होगा। त्यांनी अडचण एकच सांगितली जीएमआरटीची, तर तशी काही जीएमआरटीची अडचण येऊ नये। परदेशामध्ये असे अनेक प्रकल्प झालेले आहेत, तर जीएमआरटीचा प्रोजेक्ट देशाच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा तर आहेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही। आपला एक शेवटचा प्रयत्न राहणार आहे, आपण असं सहजासहजी सोडून दिलं असं होऊ नये याच्यासाठी शिवाजीराव बी आम्ही आणि सगळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक, मुख्यमंत्री जी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, आम्ही सगळेजण एकत्र प्रयत्न करणार आहोत। माझी भूमिका तर ठाम आहे। जो नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प यापूर्वी ज्याला मान्यता मिळाली होती, भूसंपादनसुद्धा झालं होतं, तर त्या मार्गाने ती गेली पाहिजे या भूमिकेवर मी ठाम आहे। आता मला लोकप्रतिनिधी 1.5 वर्ष आलं आहे, परंतु बरंचशी मी ज्यावेळेस या खोलात गेल्यानंतर माहिती घेतली तर 2022-23 नंतरच या प्रकल्पाला तसं बारगळल्यासारखा प्रकार त्यावेळेस सुरुवात झाली होती। आणि दुर्दैवाने मला असं वाटतं का काही रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिल्या जात असल्यामुळं हा प्रकार होत असावा, कारण विनाकारण याच्यामध्ये विखे पाटलांना सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू होता। तर रेल्वेचा जो मार्ग आहे त्या मार्गाने जावा यासाठी विखे पाटलांनी पुढाकार घेतला।